हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्वेल नेक बॅक पॅचची ड्राफ्टिंग बघितली होती. आता ज्वेल नेक फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये. तर हे बघा, मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावलं आहे. तर हे बघा, हे ब्लाऊजची माप आहे. यावरून आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला आय हुक पट्टी असणार आहे. फ्रंट आपला पॅक नेकमध्ये असणार आहे, म्हणजे पूर्ण पॅक असणार आहे. तर प्रिन्सेस कटमध्ये फ्रंट पार्ट आहे. तर हे बघा, बॅक पार्ट तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की या अगोदरचा व्हिडिओ चेक करा. त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर चला आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू या मापांवरून. तर हे बघा, इथे मी एक सरळ लाईन देऊन घेते, स्ट्रेट लाईन. त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्टमध्ये सांगितलं आहे. तर हे बघा, आपलं शोल्डर किती 15 इंच आहे, पण 1 इंच प्लस केलं आहे आपण. तर किती झालं, 16चं निम्म 8 इंच. तर हे बघा, इथून 8 इंचावर एक मार्किंग करायची. त्यानंतर डाऊन जायचं आहे. डाऊन किती जायचं आहे, साईजनुसारच जायचं आहे, चार्टनुसार. तर मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आपण इथं डाऊन जाणार आहे 1.75 साईजनुसार जायचं आहे. या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर इथून गळा रुंदीचं देखील आपण साईजनुसारच नेक राऊंड आपण घेऊन आणि त्याच्यानंतरच कॅल्क्युलेशन करून आपण घेतले. तर इथं पण आपला नेक राऊंड आहे आपला 2.5 इंचाच्या वरती एक लाईन. या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला सर्व त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर आपण हे मापे जोडून घेऊ. त्यानंतर बघा, इथून आपल्याला डाऊन जायचं आहे. जे आपण बॅक पार्टमध्ये गेलो होतो तेच आपण फ्रंटला देखील जाणार आहे. तर बॅकला आपण किती गेलो होतो, 6.5 इंच. तर आपण फ्रंटला पण 6.5 इंचच जाणार आहे. हे कसं गेलं आहे, तर आपण चार्ट बघूनच म्हणजे डाऊन इथं आर्महोलची मार्किंग केली. चेस्ट भागिले 6 करायचं, नंतर त्याच्यात +1 करायचं. आपली चेस्ट किती 33, तर 33 भागिले 6, त्याच्यामध्ये +1 इंच, तर किती येतं 6.5. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे, तो व्हिडिओ नक्की चेक करा तुम्ही. हे बघा, आता आपल्याला चेस्ट लाईन भेटली इथं. आता चेस्ट लाईनमध्ये आपल्याला लूजिंग द्यायची. तर आपण बॅकला देखील 2.5 इंच दिली ती, आता फ्रंटला पण 2.5 इंच देणार आहे. तर किती होईल आपला 33.5 अधिक 2.5 इंच, किती झाले 36 भागिले 4, किती झालं 9 इंच. तर आपण इथं छातीची मार्किंग करणार आहे 9 इंचावर. पुढे शिलाई मार्जिन द्यायची 2 इंच. सेम बॅकला जसं केलं तसंच फ्रंटला पण करतोय आपण. आता बघा, आपण इथं आर्महोलची मार्किंग करणार आहे. आता पॅक नेक आहे, हा फ्रंट आहे आपला आणि पॅक नेक आहे. तर हे बघा, आता इथं आपण आर्महोलची मार्किंगसाठी काय करतो, पॅक नेकला आपण शोल्डर मायनस करत नाही. तर इथं हे बघा, ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. जिथून डाऊन गेलं आहे, डाऊन आणि चेस्ट लाईनचा मध्य काढायचा. तर इथं किती आपलं शोल्डर 8 इंच, तर मध्यापासून 1 इंच मागे घ्यायचे. त्याच्यानंतर छातीच्या लाईनवर किती घ्यायचे, इथं 8 आहे, इथं 8 इंच आहे, तर छातीच्या लाईनवर अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. म्हणजे इथं 8 आहे, ते इथं 7.5 घ्यायचं. आणि मध्यावर किती घ्यायचं, 1 इंच कमी घ्यायचं आहे. बघा, इथं 8 आहे, तर इथं 7 घेतलं आहे. आणि इथं 8 आहे, तर इथं अर्धा इंच कमी 7.5 घेतलं आहे. इथं 1 इंच कमी 7 घेतलं आहे. समजलं. आता आपण आर्महोलची मार्किंग करून घेऊ. तर इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर बॅकला आपण 1 इंचावर केली ती, आता फ्रंटला आपण 1.25 इंचावर करणार आहे. तुमची छातीचं माप जर 40च्या आत असेल तर तुम्ही सेम ही मार्किंग करू शकता. पण 40च्या पुढे असेल तर तुम्ही बॅकला 1 इंच, फ्रंटला 1.25 इंच, नाही सॉरी, फ्रंटला 1 इंच आणि बॅकला 1.25 इंच मार्किंग करायची. आता आपण आर्महोलने फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप देऊन घेऊ. हे बघा, समजलं.
आता बघा इथून आपल्याला गळ्याची मार्किंग करायची पुढच्या. तर त्यासाठी काय करावं लागेल, आता हे पॅक नेक आहे म्हणजे ज्वेल नेक आहे. ज्वेल नेकमध्ये रेडी शोल्डर राहत नाही, तर डीप नेकमध्ये बोट नेकमध्ये रेडी शोल्डर असते. यामध्ये आणि कॉलरच्या ब्लाऊजमध्ये, ज्वेल नेकमध्ये आणि कॉलरच्या ब्लाऊजमध्ये रेडी शोल्डर राहत नाही. म्हणजे आपल्याला आपोआपच आपण जे नेक राऊंडचं माप टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते बरोबर व्यवस्थित भेटतं. तर यामध्ये शोल्डर मायनस राहत नाही, रेडी शोल्डर. तर हे बघा आपलं इथून किती टाकलं होतं आपण, म्हणजे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे, म्हणजे बॅक पार्टच्या याच्यामध्ये कसं करायचं. तर फ्रंटमध्ये तुम्हाला एकदा दाखवते का आपल्याला कसं करायचं आहे ते. एक मिनटं. हे बघा आपला नेक राऊंड आहे 13 इंच, त्याला भागिले 5 करायचं आहे. किती आलं, 2.6. ते इथं आपण टाकलं आहे ना, ते मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे, तुम्ही तो नक्की चेक करा. त्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याचं लांबी टाकायची. तर यामध्ये हे जे माप आलं याच्यामध्ये प्लस करायचं आपल्याला 0.75. हे कंपल्सरी सर्वांसाठी 0.75 प्लस करणं हे कंपल्सरी, समजलं कसं केलं आहे. त्यानंतर आता इथून बघा, इथून आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर काढायचं आहे. सेंटर व टेप आपल्याला हे बघा असं ठेवायचं आहे. किती आलं आहे आपलं, 3.25 आलं आहे वाटतं, नाही 3.35. म्हणजे किती आलं आहे आपलं, अर्धा इंच म्हणजे 3.25च्या वरती आपण घेऊ शकतो. तर हे बघा इथं 3.25च्या वरती एक लाईन घेते मी इथं. आपण हे जोडून घेऊ. त्यानंतर इथं गळा रुंदी किती आहे आपली, 2.5 इंचाच्या वरती एक लाईन, तेवढीच आपण इथं देखील घेणार आहे. 2.5 इंचाच्या वर एक लाईन बॉक्स बनवून घेऊ, जोडून घ्यायचा आहे तो. तर बघा आपण पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेऊ. इथं फ्रेंच कवनी, इथं आपल्याला डॉट डॉटची लाईन बनवायची गरज नाही, कारण हा नेक थोडा खाली तो जास्त वरती होता, त्यामुळे इथं डॉट डॉटची लाईन बनवली होती आपण, समजलं. तर इथं मी हे बघा आपल्या गळ्याचा शेप इथपर्यंत आला आहे, त्यामुळे इथं डॉट डॉटची लाईन बनवायची गरज नाही. आता आपण पुढचे मेजरमेंट घेणार आहे. तर हे बघा इथं आपल्याला या सेंटरवर टेप असा ठेवायचा आहे. आपलं शोल्डर टू अपेक्स किती आहे, 9.5 आहे. तर 10 एक मार्किंग करायची, म्हणजे अर्धा इंच प्लस करतो आपण. त्यानंतर आपली ब्लाऊजची उंची घ्यायची. आपली ब्लाऊजची उंची किती, 16 किती आहे, 16. तर 1.5 इंच प्लस करतो आपण, तर 17.5 मार्किंग करते मी इथं. आपण हे सरळ लाईन देऊन घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर बघा इथं आपल्याला जे शोल्डर टू अपेक्स टाकलं आहे तेवढं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचे. तर अपेक्स टू आपलं किती, अपेक्स टू अपेक्स 7 इंच. तर 7 इंचाचं निम्मं किती झालं, 3.5. तर इथं 3.5 एक मार्किंग करायची. तर इथं 3.5 टाकलं आहे, तर इथं आपण अर्धा इंच कमी घेतो कमरच्या लाईनवर, समजलं. हे तर सेम आहे आपलं प्रिन्सेस कटचं. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगलो आहे प्रिन्सेस कट कसं ड्राफ्ट करायचं. तर हे बघा इथं किती अपेक्स टू अपेक्स घेतलं आपण, आपलं अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच, त्याचं निम्मं केलं, इथं 3.5 घेतलं आहे, त्याच्यापेक्षा अर्धा इथं कमी घेतलं आहे, तर इथं 3 इंच घेतलं आहे. आता आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे, तो आपल्या साईजनुसार घ्यायचा आहे. तर इथं मी तुम्हाला चार्ट दाखवते, चार्टनुसारच आपल्याला टक्स घ्यायचं आहे. तर बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपली छातीचं माप कोणतं याच्यात येतं आहे, पहिल्याच लाईनमध्ये येतं आहे 33.5. आपला आर्महोलचा टक्स आहे 1.25 इंचाचा, आणि कमरचा टक्स आहे 2.5 इंचाचा, समजलं. तुमचं ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्ही ते लाईनमधलं घ्यायचं आहे. तर आता आपण इथे घेणार आहे कमरचा टक्स 2.5 इंच. हे मार्किंग आपण इथं जोडून घेऊ.
त्यानंतर बघा आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या लाईनचा सेंटर काढावा लागतो. परत पुन्हा एकदा इथून वरती ठेवायचा टेप, पुन्हा एक सेंटर काढायचा. तसंच पुन्हा एक इथे देखील सेंटर काढायचं. समजलं? या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आणि मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. वरच्या सेंटरपासून काहीच नाही जायचं आहे. समजलं? खालच्या सेंटरपासून अर्धा इंच, मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. तर आता आपण हे असं क्रॉसमध्ये इथं जोडून घेऊ. त्यानंतर हे तिन्ही सेंटर हे बघा असे मॅच करून जोडून घ्यायचे. त्यानंतर इथून बघा आतमधून आपल्याला 1 लाईन इतकाच शेप द्यायचा आहे, जास्त नाही द्यायचं आहे. झालं? त्यानंतर बघा आपल्याला आर्महोलमध्ये देखील टक्स घ्यायचा आहे. आता हा टक्स किती 2.5 इंचाचा आहे, तर हा किती घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंचाचा. तर हे बघा इथून आपण 1.25 इंचाचा टक्स घेणार आहे. तर हे बघा असं चेस्ट लाईनवर असं आपण टेप ठेवायचा आहे, असं चेक करत जायचं आहे. जिथं टच होतोय तिथं मार्क करायचे. समजलं? आता बघा हे 1.25 इंचाचं निम्म अर्ध करायचं आहे आपल्याला. हे बघा असं अर्ध करायचं. आता ह्या जो आपण मार्किंग केलं आहे त्याच्या दोन्ही बाजूने त्याचं आपल्याला मार्किंग करायची. अर्धा इंच म्हणजे निम्म करून 1.25 इंचाचं. तर पूर्ण टक्स घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंचाचा. येतोय का चेक करायचं आहे. येतोय. आता आपण ही मार्किंग शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जोडून घेणार आहोत. हे देखील समजलं? आता आपण ह्या लाईन दोन्ही चेक करून घेऊ. तर ही बघा ही लाईन किती आपली 6 इंच, तर ही देखील तेवढीच पाहिजे. 6 इंच, तर ही किती आपली, ही पण आपल्याला तेवढीच पाहिजे. किती 6 इंच. तर बाहेर जाते तेवढं मार्किंग करायची. त्यानंतर बघा आता आपल्याला इथं कमरचं माप टाकायचं आहे. कमर आपली किती आहे 29.5. 29.5चा चौथा किती झाला 7.25. तर इथं मार्किंग करायची 7.25 वर. हे बघा इथं 7.25 मार्किंग करायची. त्याच्यानंतर आपण टक्स घेतला आहे 2.5 इंचाचा. हा टक्स मायनस होणार आहे, त्यामुळे इथं आपल्याला टक्सची देखील मार्किंग घ्यावं लागेल. तर किती घ्यायचं आहे 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची आपली 2 इंच. कळलं? टक्स आपला 2.5 इंचाचा आहे, त्याची देखील मार्जिन घ्यायची, कारण हा कट होणार आहे म्हणजे मायनस होणार आहे. आता आपण ही मार्किंग जोडून घेऊ अगोदर. हे देखील बाहेरच्या लाईनला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला ह्या कशा दोन्ही लाईन चेक केल्या आपण, तसे ह्या देखील चेक करायच्या. तर ही किती आपली 7.5ला 1 लाईन कमी, तर ही पण तेवढीच आपल्याला चेक करायची. 7.5ला 1 लाईन कमी ना. तर हे बघा व्यवस्थित आपण जसा आकार घेतलाय तर किती आले अर्धा इंच आले. तर इथं अर्धा आलंय, तेवढेच आपल्याला या लाईनवर डबलनी घ्यायचं आहे. हे बघा या फिटिंगच्या लाईनवर. तर इथं अर्धा आहे, तर इथं आपण 1 इंच घेऊ. इथं अर्धा आलंय, तर इथं आपल्याला तेवढं घ्यायचं आहे. किती अर्धा इंच. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे अर्धा इंच. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे इथं जेवढं अंतर आलं आहे त्याच्या डबलने इथं घेतलं आहे. इथं जेवढं आलं आहे तेवढं इथं घेतलं आहे. त्यानंतर इथं देखील तेवढंच घेतलं आहे. आता आपण ही मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर स्केल बघा ह्या लाईनला आपल्याला अशी टच करून ठेवायची, अशी सरळ लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर इकडे देखील आपण जोडून घेऊया बघा अशी. त्यानंतर हे बाहेर गेलं आहे ना, हे आपल्याला ह्या लाईनला जोडायचं आहे, कारण नवीन आर्महोल ड्रॉ करायचा आहे. तो कसं करायचा, तर हे बघा अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे. आता इथं आपण नवीन आर्महोल ड्रॉ करणार आहे, तर कसा फ्रेंच कवनी, हे बघा असं फ्रेंच कव व्यवस्थित सेट करून
हे बघा नवीन आर्महोल ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता आपली एवढी मार्किंग झाली, आपली एवढी ड्राफ्टिंग झाली. आता आपण कट करायला घेऊ. प्रिन्सेस कटचा आकार नंतर देणार आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची. कुठेही कमी जास्त काही करायचं नाही. जशी मार्किंग केली तशीच कट करायचं आहे. गळा कट करून घेते मी. आर्महोल नंतर कट करणार आहे आपण. त्यानंतर हा टक्स आहे तो कट करून घेऊ, म्हणजे तेव्हा आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देता येईल. आता बघा हे जे दोन आपण मार्किंग केले या दोन्ही लाईन अशा एकावर एक जॉईंट करून ठेवायचे. हे बघा अशा. हे बघा यामुळेच मी न्यूजपेपर घेत असते, कारण न्यूजपेपरनी ना पटकन हे असं फोल्ड होतं. आपलं कडक पेपर घेतला तर त्याने होत नाही. तर हे बघा आपले आर्महोल जॉईंट होते, दिसतंय तुम्हाला इथं. हे बघा नवीन जो आर्महोल आपण ड्रॉ केला आहे तो आपला अटॅच व्यवस्थित होतोय जॉईंट. तर आता आपण कट करून घेऊ. हे बघा आता आपला आर्महोल कट झालाय. आता आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी लाईन आपण फोल्ड केली नाही ते हिचं सेंटर काढायचं आहे. सेंटर मी मार्किंग करते. त्यानंतर बघा इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची, जिथून आपण ते फोल्ड केलं आहे तिथून. बघा तर फ्रेंच कर्वने आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ. ही तीनही मार्किंग व्यवस्थित सेट करायचे. हे बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच करून तुम्ही कट करून घेते. तर हे जो पॉइंट आहे हा आपण कट करून घेऊ. हे बघा त्यानंतर बघा हा जो मध्ये आपण अपेक्स टू अपेक्स घेतलं होतं, इथं देखील आपण एक टक्स घेणार आहे, तो मायनस करणार आहे. तर हे बघा 1 इंचाचा टक्स घेते मी. तुम्हाला पाहिजे तुम्ही शिलाईत घेऊ शकता, मी मायनस करणार आहे. न्यूजपेपर यामुळेच घेते मी, कारण असं फोल्ड करायला इझी जातं, लवकर फोल्ड होतं त्यामुळे. तर हे बघा आपलं आता प्रिन्सेस कटची एवढी मार्किंग झाली. आता आपण बॅक पार्ट घेऊ. जो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्ट केला येतो. हे बघा तर बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्ट ड्राफ्ट केला आहे, तो घेतला इथून. हे बघा इथून आपल्याला क्रॉसमध्ये पॅक नेक किंवा कॉलर नेक किंवा ज्वेल नेक असेल तर इथून आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची, तेव्हाच प्रिन्सेस कटचा आकार असा ठेवायचा. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा असं या लाईनला आपल्याला एकदम व्यवस्थित कट टू कट व्यवस्थित ठेवायचं आहे. तर हे बघा आता असं मार्किंग करून घेते मी. त्यानंतर इकडे देखील सेम. समजलं. त्यानंतर आता आपण आकार देऊन घेणार आहोत. तिथं इथपर्यंत द्यायचा आहे गोलवा,
खाली आपण स्ट्रेट लाईननी हे पट्टीने स्ट्रेट लाईन देणार आहोत बघा असं. त्यानंतर इकडे देखील आहे बघा, तर अगोदर आपण बॅक पार्टची उंची मोजून घेऊ, आपल्याला उंची किती पाहिजे. तर हे बघा 15 इंच पाहिजे, म्हणजे मला तयार 14 पाहिजे, मी 15 मार्किंग करते आहे बघा. समजलं. आता आपण बॅक पार्ट देखील कट करून घेऊ. हे जरी तुम्हाला तिरप वाटत असलं म्हणजे असं, तरी ते जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता आणि घालता ना तेव्हा बरोबर व्यवस्थित फिटिंगमध्ये ब्लाऊज बसता. आपल्याला दिसायला जरी आता वेगळं वाटत असलं, पण जेव्हा आपण स्टिच करून घालू ना ब्लाऊज, तेव्हा एकदम ब्लाऊज फिटिंगमध्ये येईन आपलं. त्यामुळे तुम्हाला असं वाटू नका देऊ का आता हे असं तिरप वाटतंय बुवा, व्यवस्थित नाही वाटणं, त्याचं काही नाही, ते बरोबर होईल. जेव्हा तुम्ही ब्लाऊज एकदा शिवून आणि घालून बघा तेव्हा तुम्हाला फिटिंग कळेल ब्लाऊजची. तर हे बघा आपले ज्वेल नेकचे पूर्ण पॅटर्न फ्रंट आणि बॅकचे तयार झाले. हे बघा, तर हा बॅक पार्ट आहे आपला. तर हे बघा मी तुम्हाला इथे दाखवून देते, कारण हा ब्लाऊज मी स्टिच करणार नाही आहे, तर मी तुम्हाला इथे दाखवते. आणि स्टिच कसं करायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे, प्रिन्सेस कट स्टिच कसं करायचं, तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की चेक करा. तर हे बघा, हे फोल्ड आपल्याला आय हुक पट्टी घ्यायची, त्यामुळे इकडनं आपल्याला अर्धा इंच, आपण फ्रंटला कसं आय हुक पट्टी घेतो तो अर्धा इंच वाढवतो, तर इकडनं बघा आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. हे बघा इथून, समजलं, इकडनं अर्धा इंच वाढवायचे, कुठे काही वाढवायचं नाही, फक्त इकडनं आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटला आपण इथून जे अर्धा इंच वाढवतो जॉईंट करण्यासाठी, इकडनं पण अर्धा इंच वाढवतो. सेम तसंच वाढवायचे, फक्त प्रिन्सेस कटला आय हुक पट्टी वाढवायची नाही, कारण बॅकला आपण आय हुक पट्टीसाठी वाढवणार आहे. फ्रंटला फक्त आपण हे दोन्ही पार्ट जॉईन करणार आहोत, तर इकडनं अर्धा इंच आणि याला अर्धा इंच असं एवढंच वाढवायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या ज्वेल नेक ब्लाऊजची पूर्ण कटिंग झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला देखील तुमच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर तुम्ही कमेंटद्वारे तुमचं मापे कळवू शकता, त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून दुसऱ्याला देखील याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.